भावांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. भावांनो, RRB NTPCची एक्झाम डेट जवळ येत आहे आणि तुमच्या सगळ्याच्या मनामध्ये परीक्षेमध्ये मॅक्झिमम स्कोअर करण्याचा प्लॅन आहे. पण त्याच्याबरोबर तुमच्या मनामध्ये बरेच काही प्रश्न असतील की आपण या परीक्षेमध्ये मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी नेमकं डायरेक्ट एक्झामला टॅकल करत असताना कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे. तर भावांनो, मी तुम्हाला याच्यासाठी आज एक खास व्हिडिओ घेऊन आलो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आतापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच काही माहितीचे नोटिफिकेशन वेळेत मिळतील. तर भावांनो, चला तर सुरुवात करूयात. भावांनो, परीक्षा केंद्रावर ज्यावेळेस आपण कुठली परीक्षा सॉल्व्ह करत असतो किंवा पेपर देत असतो त्यावेळेस काही गोष्टी आपण कंपल्सरी केल्या पाहिजे असं मला वाटतंय. कारण की आपण जेवढा अभ्यास केला, जे काही 2-3 वर्षाची मेहनत केली, या 2-3 वर्षाची मेहनत दाखवण्यासाठी तो आपला 1 ते 1.5 घंटा हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यावेळेस आपली जी असणारी मानसिकता आहे ना, ती आपल्याला नक्की यशस्वी होण्यासाठी मदत करत असते. कारण की आपण बऱ्याच वेळेस बघतो की एखादा खूप चांगला हुशार विद्यार्थी आणि एखादा ढ विद्यार्थी, दोघांच्या तुलनेत बराच काही फरक असतो, दोघांच्या अभ्यासात खूप फरक असतो. पण त्या ढ विद्यार्थ्याने एकदम चांगल्या प्रकारे एक्झाममध्ये मार्क्स स्कोर केलेले असतात आणि जो काही हुशार विद्यार्थी असतो तो परीक्षेत कधी मार खाताना आपल्याला दिसत असतो. तर याच्या मागे बरीच कारणं आहेत. आपण त्या आज कारणाचा विचार करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं भावांनो, आपल्याला परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शांततेत पेपर सोडवायचा आहे आणि हा पेपर सोडवत असताना आपल्या मनामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे की आपण ही परीक्षा इझिली टॅकल करू शकतो. कारण भावांनो, तुम्ही ही परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही बऱ्याच मॉक टेस्ट सोडवलेल्या आहेत. तुम्ही परीक्षा केंद्रावर बिलकुल मॉक टेस्ट म्हणून तुम्ही फायनल पेपर सोडवा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आणि त्याच्यानंतर परीक्षामध्ये तुम्ही परीक्षा हॉलमध्ये तुम्ही प्रश्नासोबत एक्सपेरिमेंट करत बसू नका. जर तुम्हाला एखादा प्रश्न जमत नसेल तर त्याच्यावर तुम्ही स्वतःची म्हणजे तिकडम लावू नका. तिकडम लावण्याच्या नादामध्ये तुम्ही टाइम कन्झ्युम करता आणि समोरील प्रश्नापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. जर तुम्हाला एखादा प्रश्न लेंथी वाटत असेल, थोडा कन्फ्युजिंग वाटत असेल, तर तो प्रश्न स्किप करून तुम्ही समोरच्या प्रश्नाकडे जा आणि मॅक्झिमम म्हणजे जेवढे काही तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न आहेत ते तुम्ही एकदा तरी वाचले पाहिजे किंवा त्या सर्व प्रश्नाला तुम्ही बघितलं पाहिजे. असं टाइम मॅनेजमेंट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह करता येतील. आणि हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना दुसरा महत्त्वाचा मॅटर म्हणजे तुम्ही प्रश्नाची सॉल्व्ह करण्याची ॲक्युरेसी चांगली ठेवा. कारण की भावांनो, ॲक्युरेसी खूप मॅटर करते. कारण की जर तुम्ही एखादा प्रश्न चुकवला तर तुम्हाला त्या प्रश्नाचा मार्क्स तर मिळत नाही, पण तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स लागतात आणि त्याच्यामुळे तुमचा ओव्हरऑल स्कोर हा कमी होतो. हा आपल्याला ओव्हरऑल स्कोर कमी करायचा नाही, आपल्याला ओव्हरऑल स्कोर वाढवायचा आहे. त्याच्यामुळं आपल्याला निगेटिव्ह प्रश्न द्यायचे नाहीयेत, आपल्याला निगेटिव्ह प्रश्नाकडे पाठीमागं जायचं आहे आणि तिथून आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा नाहीये. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादा प्रश्न लेंदी वाटत असेल आणि तुम्हाला माहित आहे याचं उत्तर येतंय आणि तुम्ही त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही परीक्षेमध्ये एक्सपेरिमेंट करत असाल तर ते करत बसू नका. कारण की भावांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला साध्य काही होणार नाही. तो जर प्रश्न चुकला, तुमचा वेळ फुकट जाईल आणि तुमचा निगेटिव्ह मार्क जाईल. त्याच्यानंतर आता तुम्ही आतापर्यंत जेवढ्या काही टेस्ट सिरीज सोडवलेल्या आहेत त्या टेस्ट सिरीजच्या बेसिसवर ज्या काही चुका तुम्ही त्या टेस्ट सिरीज सोडवताना केलेल्या आहेत त्या परीक्षेत करू नका. आणि तुम्हाला जेवढे काही टॉपिक हार्ड वाटले होते किंवा ज्या काही प्रश्नाचे कन्फ्युजन होतं ते प्रश्न तुम्ही आता पुन्हा एकदा रिव्हिजन करा किंवा त्या टॉपिकचं थोडक्यामध्ये जे काही नियोजन आहे ते नियोजन करून तुम्ही त्याला थोडा वेळ देऊन तो टॉपिक क्लिअर करून टाका. आता सध्या तुमच्याकडे पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी वेळ नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण पुस्तक किंवा ओव्हरऑल सिलेबसचा विचार करू नका. फक्त जे काही तुमच्या कमजोर टॉपिक्स आहेत ते कमजोर टॉपिक टार्गेट करा आणि नक्की तुम्हाला या परीक्षेमध्ये फायदा होईल. आणि याच्यामध्ये तिसरा प्रकार म्हणजे काय, जर तुम्ही परीक्षा केंद्रामध्ये गेले तर परीक्षा केंद्रामध्ये तुम्हाला बघायचं आहे की आपण आपलं प्लॅनिंग, टाइम मॅनेजमेंट आणि आपली ॲक्युरेसी या सगळ्याबरोबरच आपली जी काही मेंटल स्ट्रेंथ आहे ती गमवायची नाही आहे. किंवा परीक्षा झाल्यानंतर आपण एखाद्या आपल्या मित्रांनी खूप चांगले म्हणजे खूप चांगला प्रश्न सोडवले किंवा खूप जास्त प्रश्नाची उत्तरं दिली तर नाराज व्हायचं नाही. भावांनो, तुम्ही मॅक्झिमम प्रश्नाची उत्तरं दिलेली असून काही उपयोग नाही, पण तुम्ही किती करेक्ट प्रश्नाची उत्तरं देता हे परीक्षेमध्ये खूप मॅटर करते. आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये करेक्ट उत्तर मार्क करून यायचं आहे, निगेटिव्ह द्यायचे नाहीयेत आणि बिलकुल हताश व्हायचं नाही. कारण की भावांनो, जेवढे तुम्ही चांगल्या मनस्थितीने परीक्षा केंद्रामध्ये जासाल, पेपर देसाल, तेवढं तुमच्या सक्सेसची शुअरिटी जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. जे काही तुमचे टॉपिक कच्चे आहेत ते टॉपिक थोडे रिव्हिजन करून बघा, जास्त त्याच्यामध्ये एफर्ट्स लावू नका आणि परीक्षा केंद्रामध्ये पास होण्याच्या दृष्टिकोनातून जा, तुम्ही नक्की पास व्हाल. आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्तही काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सगळ्याला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.